कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबतं. महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं, त्यानुसार मी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आपत्ती व्यवस्थापन समितीकडे फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश. एकनाथ शिंदेना मात्र स्थान नाही. शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा. राऊतांची प्रतिक्रिया. तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं. महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य. मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विविध कामांसाठी भेट घेतली. चर्चा काय झाली हे माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही. भेटीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये केजरीवाल हारले तर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. ठाकरेंची नावं न घेता अण्णा हजारे यांच्यावर टीका. आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्याने वाद. पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. राहुल सोलापूरकरला कोल्हापूरच्या चपलेनं हाणावं लागेल. राहुल सोलापूरकरने महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा आज ना उद्या पोलीस बंदोबस्त कमी होईल. जितेंद्र आव्हाडांचा सूचक इशारा. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध. हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. त्याच न्यायाने कराडला देखील माफ करण्याची मागणी करणार का? आव्हाडांचा सवाल. अमरावती जिल्हा बँकेतील अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडूंना दिलासा. आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादी यानं माफी मागितली. इंडियाज गॉट लेटेंट मधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागितली. तर समय रैना रणवीर अलाहाबादी या विरोधात तक्रार दाखल. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू. उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार. तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.